प्रियाः छात्राः, एकाग्रता इति पाठ्यभागस्य अग्रिमं भागं पश्यामः। गतपाठ्यभागे तु स्वामिनः विवेकानन्दस्य जीवने एका घटना प्रवृत्ता, सा च एवम् अस्ति इति उक्तमासीत्। स्वामी विवेकानन्दः एकदा मेरठ नगरं गतवान्। तत्र सः प्रतिदिनं स्वशिष्यम् अखण्डानन्दं ग्रन्थालयं प्रेषयति स्म। सः अखण्डानन्दः एकं पुस्तकं स्वीकृत्य विवेकानन्दाय यच्छति स्म। विवेकानन्दः तत् पुस्तकं पठित्वा अपरस्मिन् दिने पुनः ग्रन्थालयं प्रेषयति स्म। एतत् दृष्ट्वा ग्रन्थालयस्य ग्रन्थपालः स्वामी विवेकानन्दः पुस्तकं पठति वा न वा इति चिन्तितवान् इति वयं ज्ञातवन्तः। अग्रिमभागं पश्यामः। अपरस्मिन् दिने यदा अखण्डानन्दः पुस्तकं स्वीकर्तुं ग्रन्थालयम् आगतवान्, तदा ग्रन्थपालः कोपेन अपृच्छत्। अपरस्मिन् दिने अखण्डानन्दः पुस्तकम् अद्य स्वीकृत्य विवेकानन्दाय यच्छति स्म। सः विवेकानन्दः एकस्मिन्नेव दिने सम्पूर्णं पुस्तकं पठित्वा अपरस्मिन् दिने अखण्डानन्देन सह पुस्तकं ग्रन्थालयं प्रति पुनः प्रेषयति स्म। एवम् अपरस्मिन् दिने मरुदिन अर्थः। यदा अखण्डानन्दः पुस्तकं स्वीकर्तुम् अत्र तुमुन् प्रत्ययः स्वीकरिसलु ग्रन्थालयम् आगतवान्। ग्रन्थानाम् आलयः ग्रन्थालयः षष्ठी तत्पुरुषसमासः। आगतवान् अत्र आङ् उपसर्गः तवतु प्रत्ययः आगतवान्। पुस्तकವನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸಲು ಗ್ರಂಥಾಲಯಕ್ಕೆ ಬಂದರೋ ತದಾ ಗ್ರಂಥಪಾಲः ಕೋಪೇನ अपृच्छत्। कोपः क्रोधः रोषः। अपृच्छत् पृच्छति लट्लकारः, अपृच्छत् लङ्लकारः प्रथमपुरुषः एकवचनं। कोपेन अपृच्छत्, भोः एकमासात् पश्यामि भवान् प्रतिदिनं पुस्तकं स्वीकरोति, द्वितीये दिने प्रतिददाति च। पुस्तकं पठति उत केवलं पृष्ठम् एव परिवर्तयति? गच्छ, अद्य अहं पुस्तकं न दास्यामि इति। भोः, हे अखण्डानन्द, एकमासात् पश्यामि, एकमासात् 30 दिनेभ्यः पश्यन्नस्मि अहं। भवान् त्वं प्रतिदिनं पुस्तकं स्वीकरोति, पुस्तकं प्रतिदिनं स्वीकृत्य गच्छति, द्वितीये दिने प्रतिददाति च। अपि च द्वितीये दिने एव पुस्तकं प्रतिददाति, पुनः हिन्दिरुगिसि कोड्ता इद्दि। पुस्तकं पठति उत केवलं पृष्ठम् एव परिवर्तयति? पुस्तकं पठति, पुस्तकವನ್ನು ನೀವು ಓದ್ತಾ ಇದೆಯೋ ಅಥವಾ ಕೇವಲಂ ಪೃಷ್ಠಂ ಪೇಜ್ ಅಂತ ಹೇಳು, ಪುಟಗಳನ್ನು ನೀವು ತಿರುಗಿಸಿ ಕೊಡ್ತಾ ಇದೆಯೋ? ಗಚ್ಚ, ಅದ್ಯ ಅಹಂ ಪುಸ್ತಕಂ ನ ದಾಸ್ಯಾಮಿ। ಗಚ್ಚ ಲೋಟ್ಲಕಾರः ಮಧ್ಯಮಪುರುಷः ಏಕವಚನಂ। ಗಚ್ಚತಿ ಲಟ್, ಗಚ್ಚತು ಗಚ್ಚತಾತ್ ಗಚ್ಚತಾಂ ಗಚ್ಚಂತು, ಗಚ್ಚ ಗಚ್ಚತಾತ್ ಗಚ್ಚತಂ ಗಚ್ಚತ, ಗಚ್ಚಾನಿ ಗಚ್ಚಾವ ಗಚ್ಚಾಮ ಲೋಟ್ಲಕಾರ ಮಧ್ಯಮಪುರುಷ। ಹೋಗು, अद्य अहं पुस्तकं न दास्यामि, अहम् अद्य पुस्तकं न दास्यामि। लृट्लकारः उत्तमपुरुषः ಏಕವಚನಂ। ನಾನು ಕೊಡುವುದಿಲ್ಲ ನಿನಗೆ, ಇವತ್ತು ಪುಸ್ತಕವನ್ನು ನಾನು ಕೊಡುವುದಿಲ್ಲ ಅಂತ ಅಖಂಡಾನಂದಿಗೆ ಗ್ರಂಥಪಾಲಕ ಹೇಳ್ತಾನೆ. ಅಖಂಡಾನಂದः ಏತತ್ ಸರ್ವಂ ವಿವೇಕಾನಂದಂ ಅಕಥಯತ್। ಅಖಂಡಾನಂದः ಏತತ್ ಸರ್ವಂ ग्रंथपालकेन यदुक्तं तत्सर्वं विवेकानन्दं प्रति कथितवान्, अकथयत्। लङ्लकारः प्रथमपुरुषः एकवचनम्। अपरस्मिन् दिने स्वामी विवेकानन्दः स्वयं ग्रन्थालयम् अगच्छत्। अपरस्मिन् दिने मत्तोंदु दिवस स्वामी विवेकानन्दः स्वयं ग्रन्थालयम् अगच्छत्। स्वयं तानागी ग्रन्थालयक्के होदनु। तत्र ग्रन्थपालम् अकथयत्। तत्र गत्वा ग्रन्थपालम् अकथयत्। भोः मित्र, अखण्डानन्दः प्रतिदिनम् एकं पुस्तकं मम निमित्तं स्वीकरोति स्म। भो मित्र,
अखण्डानन्दः प्रतिदिनं मत्शिष्यः अयम् अखण्डानन्दः अस्ति खलु सः प्रतिदिनम् एकं पुस्तकं मम निमित्तं ನನ್ನ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಅಂದರೆ ನನ್ನ ಕಾರಣದಿಂದ ನನಗುದ್ದೇಶವಾಗಿ ಒಂದು ಪುಸ್ತಕವನ್ನು ಅವನು ನಿಮ್ಮಿಂದ ಸ್ವೀಕರೋತಿ ಸ್ಮ ಮಯಾ ಏತಾನಿ ಸರ್ವಾಣಿ ಪುಸ್ತಕಾನಿ ಪಠಿತಾನಿ ಮಯಾ ತೃತೀಯಾವಿಭಕ್ತಿ ನನ್ನಿಂದ ಏತಾನಿ ಸರ್ವಾಣಿ ಪುಸ್ತಕಾನಿ ಪಠಿತಾನಿ ಅಹಂ ಏತಾನಿ ಸರ್ವಾಣಿ ಪುಸ್ತಕಾನಿ ಪಠಿತವಾನಸ್ಮಿ ಯದಿ ಭವಾನ್ ಇಚ್ಛತಿ ತರ್ಹಿ ಪಠಿತೇಭ್ಯಃ ಪುಸ್ತಕೇಭ್ಯಃ ಕಿಮಪಿ ಪ್ರಷ್ಟುಂ ಶಕ್ನೋತಿ ಇತಿ ಯದಿ ಒಂದು ವೇಳೆ ಯದಿ ಮತ್ತು ತರ್ಹಿ ಯದಿ ಬಂದಲ್ಲಿ ತರ್ಹಿ ಬರುತ್ತದೆ ಯದಾ ತದಾ ಯಥಾ ತಥಾ ಇದ್ದ ಹಾಗೆ ಎತ್ತದೋಹ ನಿತ್ಯ ಸಂಬಂಧ ಯದಿ ಒಂದು ವೇಳೆ ಭವಾನ್ ಇಚ್ಛತಿ ನೀನು ಇಚ್ಛಿಸುವುದಾದರೆ ಪಠಿತೇಭ್ಯ ಪುಸ್ತಕೇಭ್ಯ ತರ್ಹಿ ಹಾಗಿದ್ರೆ ನಾನು ಓದಿದ ಪುಸ್ತಕಗಳಿಂದ ಕಿಮಪಿ ಪ್ರಷ್ಟುಂ ಶಕ್ನೋತಿ ಏನು ಬೇಕಾದರೂ ನೀನು ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳಲು ಶಕ್ನೋತಿ ಪ್ರಷ್ಟುಂ ತುಮುಂ ಪ್ರತ್ಯಯ ಪ್ರಿಯ ಛಾತ್ರಾಃ ಅವಗತಂ ಇತಿ ಮನ್ಯೆ ಸರ್ವೇ ಪುನಃ ಏಕವಾರಂ ಪುಸ್ತಕಂ ಪಠन्तु ಯದಿ ಸಂಶಯಃ ಅಸ್ತಿ ಚೇತ್ ಮಾಂ ಪೃಚ್ಛन्तु ಅಗ್ರಿಮಭಾಗಂ ಅಗ್ರೆ ಪಶ್ಯಾಮಃ.